नमस्कार. मितिग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे विविध रंग आपण जेव्हा उलगडतोय, तेव्हा प्रत्येक भागामध्ये लेखक असतील, कवी असतील, आशय या दृष्टीने वेगळे रंग आपल्यासमोर येतायत. पण या सगळ्यांबरोबरीने काळाचा एक वेगळा प्रवाह सुद्धा आपल्या या लेखनातनं आपल्याला दिसून येतोय. कवितेमधनं आपल्याला त्या विषयाचा एक वेगळा आशय त्यांच्या प्रत्येक शब्दांमधनं जाणवतोय आणि लेखांमधनं ललित लेख असेल, कथा असतील, या विविध साहित्य प्रकारातनं सुद्धा काळ कसा बदलत चाललाय आणि काळाच्या ओघात आजच्या काळात लेखन करणारी ही जी कवी आणि लेखक मंडळी आहेत, त्यांना एकत्रित करण्याचं काम कुठेतरी साहित्य रंगाच्या माध्यमातनं आपण सातत्याने करतोय. आजच्याही भागात असेच 2 विशेष लेखक आपल्याबरोबर आहेत. मी स्वागत करते ज्येष्ठ लेखिका मेघना साने आणि कवी ऋग्वेद देशपांडे यांचं. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. अगदी मनापासून स्वागत. आणि रंग आम्हाला आज अनुभवायचे आहेत आणि त्यासाठी मी निमंत्रित करते आपल्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांना. नीलमताई, स्वागत आहे तुमचंही. नमस्ते, स्वागत मेघना साने आज आणि आपल्या ऋग्वेद पांडे यांचं. नमस्कार. आज आपल्या दोन्ही लेखक, कवी दोघांचंही आपण स्वागत करूया. नीलमताई, मी तुम्हाला विनंती करते की आपण त्यांची ओळख करून द्यावी आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. साहित्य रंगाचा उपक्रम आम्ही साधारणपणे मार्च महिन्यामध्ये गेल्या वर्षी सुरू केला आणि त्याच्यानंतर सातत्याने आम्ही दर आठवड्यात दर शुक्रवारी कार्यक्रम करतो आणि हा ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपण आलेले आहात त्याबद्दल मी आपलं स्वागत करते. मेघना साने, आपण स्वतः उच्च विद्याविभूषित आहात, MA MPhil केलेलं आहे आणि 14 पुस्तकं स्वतःची आणि 2 पुस्तकं संपादित आहेत. त्याचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया विविध माध्यमांचा अनुभव आपल्याला आहे आणि आम्ही ज्या लेखकांना बोलावलं त्याच्यामध्ये गेल्या विशेषतः जेनझी पिढी म्हणणार नाही मी अगदी, परंतु 95 सालानंतर जे अधिक सक्रिय झालेले आहेत आणि अच्छा. ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांशी, श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे, असे बरेचशे जणांची परिचय आणखीन ओळख सगळ्यांनाच असली तरी सुद्धा त्यांच्याबद्दलची उत्सुकता ही कायम असते. आपल्याकडे साहित्य संमेलनं होतात, विविध परिसंवाद होतात. त्याच्यामध्ये जरी बोललं गेलं तरी सुद्धा लेखकाकडून स्वतः ऐकणं ही एक वेगळीच पर्वणी श्रोत्यांना आणि रसिकांना वाटत असते. मेघनाताई, आपण नाट्य क्षेत्रात देखील सक्रिय काम केलेलं आहे. त्याचबरोबर रेडिओ विश्वास याच्या कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही काम करता. त्याचबरोबर एप्रासरम रेडिओ आणि याच्यावरती टीव्ही आणि मुलाखत आंतरराष्ट्रीय मंचावरती सुद्धा घेण्याचं आपण काम करता. आज आपण 2 आपल्या कथा वाचणार आहात आणि त्याचबरोबर संवेदनाशील आणि सर्जनशील अशी जी स्त्रियांची पिढी गेल्या काही वर्षात लिहिती आणि बोलती झालेली आहे, त्याच्यात तुम्ही उत्तम प्रतिनिधी आहात असं मला वाटतं. आणि लेखिका लिहित असताना फक्त महिला आणि पुरुष म्हणून लिहित नसतात, तर सर्व माणसांसाठी लिहित असतात. पण त्यावेळेला तरीही एक विशिष्ट स्वतःचे जे अनुभव असतात त्याच्यावरून घडलेलं आपलं मनोगत आपण व्यक्त करत असतो आणि साहित्यामध्ये, कवितांमध्ये प्रत्येक ठिकाणी ही आधुनिक स्त्री आपल्याला ज्या भेटते, त्या आपल्याला नक्कीच आनंद वाटतो आणि समाजाला प्रश्न पडले, तर ते प्रश्न पडणं सुद्धा बदलाचा भाग असतो. या दृष्टिकोनातून साहित्याकडे ओळख आपली सगळी झालेली आहे आणि लोकांना सुद्धा तुमच्याबद्दल नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे. आपण ठाण्याच्या साहित्यविषयक संस्थांचं 6 वर्ष अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सक्रिय, गतिशील अशा विचारवंत आणि साहित्यिक आहात. मी आपलं मनापासून स्वागत करते. ऋग्वेद धन्यवाद. सुका देशपांडे, नावच ऋग्वेद आहे तुमचं म्हटल्यावरती आता खूप ज्याला आपण संगीत आणि संगीताच्या मधले गुणी गुरु जे आहेत पद्मजा, पेना आणि जोगळेकर, त्यांचे तुम्ही गुणी शिष्य आहात. हे अगदी स्पष्ट तुमच्या संपूर्ण वाटचालीवरून दिसतंय. आणि लघुपटांचं लेखन, साऊंड डिझायनिंग, संगीत प्रशिक्षक, त्याचबरोबर कविता, व्हॉइस आर्टिस्ट, म्युझिकचे रियालिटी शो संगीताचे आणि संगीताचे वेगवेगळ्या पद्धतीचे आविष्कार. त्यामुळे लेखक, कवी, गायक आणि संगीतकार असं सगळं तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये स्थान भूषवताय. आणि तुम्ही कविता आज त्या सगळ्या पाहिल्या मी, त्याच्यानंतर बोलीनच, परंतु कवितांच्या मधून जी तुमची ओळख होतीये ते तुम्ही एक मी तर म्हणेन की जगाच्या उंबरठ्यावरती असणारे आणखीन त्याचबरोबर
प्रतीक म्हणता येईल अशा प्रकारचं तुमचं संपूर्ण व्यक्त करण्याची कला आणि व्यक्त करण्याचा आशय आहे. या दृष्टिकोनातून आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा इथे या शोला आमच्या बदललेल्या वेळेत सुद्धा जॉइन झालेले आहात. याच्याबद्दल मी विशेष तुमच्या दोघांचे आभार मानते आणि आपल्या कार्यक्रमाच्या मधून कुठल्याही वेळेला दिवसाच्या आणि जगामध्ये आता तर थोडीशी वेगळी अभूतपूर्व परिस्थिती काही दिवस राहील असं दिसतंय. अशा वेळेला माणसं एकांतामध्ये सक्तीने किंवा परिस्थितीमुळे राहिलेली असताना तर साहित्य आणि अशा भेटी याच्यामधून खूप आपल्याला संजीवनी मिळत असते आणि म्हणून सुद्धा या ऑनलाईन कार्यक्रमाचं आज वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. तर उत्तरा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी तुमचं स्वागत करते नक्की. दोघांचंही. धन्यवाद नीलमताई. तर खरंच आहे आज दोघंही जे आहेत ते बहुआयामी अशी व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे फक्त लेखक नाही तर लेखनाच्या बरोबरीने सादरीकरण यामध्ये सुद्धा ही दोघंही जण माहीर आहेत. त्यामुळे आजचा भाग नक्कीच एका वेगळ्या पद्धतीने सादर होईल असं याची खात्री मला निश्चित वाटते. मेघना सुरुवातीला तुमच्याकडे वळते. कारण जेव्हा कथा, कविता सगळ्याच बाबतीत तुम्ही ललित लेखन असेल, कथा लेखन असेल, कविता लेखन असेल, तुम्ही सातत्याने केलेलं आहे. आणि याबरोबर कोवळी उन्हे सारखा एक छान प्रयोग तुम्ही सातत्याने करत असता, सादरीकरण करत असता. त्यामुळे आज आमच्यासाठी काय तुम्ही सादर करताय याची एक उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे पहिलं सादरीकरण तुमचं जे आहे ते तुम्ही सुरू हो, करावं अशी विनंती करते. सांगते. हो, उत्तरा सांगते. प्रथम धन्यवाद तुला आमची नीलमताईंशी भेट करून दिली म्हणून. आणि असा दिवस स्वप्नातही कल्पिला नव्हता. आणि मी आता ललित वाचणार आहे. त्याचं म्हणजे टायटल दिलंय स्वप्नकोश. महत्वाकांक्षीला मी स्वप्न म्हणत नाही. साहित्याच्या भाषेत त्याला स्वप्न म्हणत असतीलही, पण रात्री अचानकपणे भेटीला येणाऱ्या स्वप्नांचा आपण जेव्हा विचार करू लागतो तेव्हा लक्षात येतं की स्वप्न वेगळी आणि महत्वाकांक्षा वेगळी. महत्वाकांक्षा हा जागेपणी स्वतःवर लिहिलेला निबंध आहे, तर स्वप्न हे निद्रित अवस्थेत लिहिलेलं ललित आहे. दिवसा ढवळ्या खोटा बोलणारा माणूस, एखादा महत्वाकांक्षी माणूस असतो पण खोटं बोलत असतो, तो स्वप्नात कितीतरी खरं बोलून जातो. आपण रात्री किंवा दिवसा झोपेच्या अवस्थेत असताना अनुभवाला येणाऱ्या स्वप्नांबद्दल बोलतोय आता. तर कधी ही निशिगंधासारखी फुलणारी, कधी वाघाच्या तीक्ष्ण नजरेनं तुमच्याकडे पाहत असणारी ही स्वप्न, कधी कल्पना राज्यात मनोर उभारणार, तर कधी मनाचा बांध तोडणारी निरनिराळी चित्रविचित्र स्वप्न. पण काही काळ का होईना ती आपल्या जीवनाचा भाग असतात. मग आपण जसे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला महत्व देतो तसे स्वप्नांना का देत नाही बरं? माणसाच्या मनात दडून राहिलेल्या उर्मी जेव्हा साहित्य रूपानं प्रकट होतात आणि निद्रेच्या राज्यात आपलं मनोरंजन करू लागतात, तेव्हाच त्याला आपण म्हणतो स्वप्न. स्वप्नात आपण कथा लिहितो, कविता लिहितो, संवाद लिहिण्यापूर्वी पात्र आणि स्थळकाळही योजतो. कुशल लेखकाप्रमाणे प्रत्यक्ष एपिसोड तयार करतो, कधी रंगहीन, कधी शब्दावीण. पण तो प्रतिभेचा आविष्कार असतो ना. एवढा सुंदर स्क्रीन प्ले लिहिल्याबद्दल आपण स्वतःला काहीच का क्रेडिट देत नाही? आपल्या प्रतिभेची जाणीव आपल्याला कशी होत नाही? एक गंमत सांगते. आमच्या शेजारी एक चिंटू राहतो. पहिल्या येतच आहे, पण त्याला पडलं तर स्वप्न तो सकाळी उठून व्यवस्थित सांगू शकतो. आता कालचीच गोष्ट. चिंटू आईला आपलं स्वप्न सांगत होता. आई, मी समोरच्या दुकानात गेलो आणि दुकानदाराला चेंडू मागितला, तर दुकानदार म्हणाला, मी नाही देणार तुला चेंडू, कारण चेंडू दिला तर तू अभ्यासच नाही करणार, खेळत राहशील. मग मी म्हणालो, अरे दे तर खरा चेंडू, मग मी अभ्यास करतो की नाही बघ. मग तो म्हणाला, शहाणा बाळ म्हणाला. आणि मग सगळ्या चेंडूंमधला मोठा लाल रंगाचा चेंडू त्याने मला काढून दिला. त्याच्यावर मनीमाऊचं चित्र होतं. दुकानदार म्हणाला, कमी मार्क मिळाले तर चेंडू परत करायचा बरं का. येता एवढं सगळं स्वप्न चिंटूने सांगितलं. आणि मग हे ऐकल्यावर आईची उत्सुकता वाढायला लागली. तिनं विचारलं, बरं चिंटू, मग पुढे काय झालं रे? काय झालं? तो चेंडूच तर माझ्या हातून ग्राउंडवर हरवला न गं आई. तेवढ्यात मी जागा झालो. आता कुठे असेल तो चेंडू? आई, पुढच्या स्वप्नात मला तो चेंडू मिळेल का ग? चिंटूचे बोल ऐकून मी त्याच्या आईला सांगितलं, हा मुलगा पुढे लेखक होईल बरं का. छान लिहितो एपिसोड. बहुतेक सिरियलचाच एपिसोड लिहितो आणि पुढच्या एपिसोडची उत्कंठा वाचणारं लेखन करेल. तो कॅरेक्टरायझेशन देखील उत्तम करेल. आता बघा, तुम्ही त्याचे गुण जपा वगैरे असं सांगितलं. घरोघर असे चिंटू असतील मंडळी, ज्यांच्याकडे लक्ष द्यायला हवंय. स्वप्नात प्रीतीनं शृंगाराची तर भीतीनं क्रूर जनावरांची रूपं घेतलेली असतात. शिक्षकाला परीक्षेला घाबरणाऱ्या मुलाच्या स्वप्नात
एखादं शिक्षक वाघाचं रूप घेऊन येतो, तर मुख्याध्यापकाला घाबरणाऱ्या शिक्षिकेला देखील वाघाचं स्वप्न पडत असतं बरं का. कधी कधी स्वप्न उपमा, रूपक या अलंकारांनी देखील नटलेलं असतं. आता बघा गंमत सांगते. छत्री हरवली तर बायको रागवेल, असं बायकोच्या धाकात वावरणाऱ्या माणसाच्या स्वप्नात राक्षसीण येत असावी आणि आपल्या मुलाचे खेळ गमतीनं पुत्रवत्सल पित्याच्या स्वप्नात पाहणाऱ्या पित्याच्या स्वप्नात ससा येत असावा. स्वप्नाचं कॉकटेल म्हणजे काय ते सांगते तुम्हाला. आता कॉकटेल म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणारच आहे. पण स्वप्नांचं कॉकटेल म्हणजे काय? तर दोन वेगवेगळ्या घटना आपल्या प्रतिभेने एकत्र करून त्यांचं नवं मिश्रण तयार केलेलं असतं. कधी हे स्वप्न भयानक असतं, तर कधी गमतीदार. हे मिश्रण पचवणं, हे गमतीदार मिश्रण पचवणं हिम्मतवान माणसाला जमतं. कधी ते भयानकही असतं म्हणून. अन्यथा झोपेत काका की कुकू अशी बाराखडी सुद्धा बाहेर पडू शकते. आता बघा 2 घटना घडल्या हां. एका माणसाच्या आयुष्यात. एकाचं पाकीट गाडीत मारलं गेलं, ही एक घटना आणि टीव्हीवरील निवेदिकेनं संध्याकाळी हरवलेल्या बालकांच्या बातम्या दिल्या, ही दुसरी घटना. दोन्हीचं मिश्रण करून त्या रसिक माणसाच्या प्रतिभेने काय स्वप्न निर्माण केलं बघा. निवेदिका टीव्हीवर बातम्या देत आहे. एक अनोळखी पाकिट मला मिळालं आहे, ज्याचं असेल त्यानं मला तात्काळ भेटून ओळख पटवून घेऊन जावं. खरं तर तिनं म्हटलं होतं की बालक मिळालं आहे, ते माझ्याकडून घेऊन जावं. पण या माणसाचं पाकिट हरवलं होतं, त्याला तसं स्वप्न पडलं. स्वप्नांना धार असते दुधासारखी, कधी तलवारीच्या पात्यासारखी सुद्धा. स्वप्न नेहमीच काही असे आगगाडीच्या डब्यांसारखे जोडलेल्या विचारांची नसतात. कधी कधी मेंढरांच्या कळपासारखी विस्कळीतही असतात. समाधानी माणूस जो असतो ना, त्याला रोजच्या जीवनातलं सत्य स्वीकारणाऱ्या माणसाला स्वप्न कमी पडतात किंवा मला स्वप्नच पडत नाहीत असं म्हणणाऱ्या माणसाचं आयुष्य सपाट होत चाललेलं असतं किंवा त्याच्या जीवनात भावनांचा उंच सकलपणा नसतोच. हयात नसलेलं आपलं नातलग हं. हयात नसलेलं आपलं नातलग आपल्या स्वप्नात जेव्हा अनेकदा भेटतो, तेव्हा आपण त्याचा मृत्यू मनानं तेवढा स्वीकारलेलाच नसतो. हे सत्य असतं. आता बघा, ज्याचा मृत्यू एखाद्या व्यक्तीने स्वीकारलेला असेल, आपल्या नातलगाचा मृत्यू स्वीकारलेला असेल, तर त्याच्या स्वप्नात तो हयात असल्यासारखा नवं न बोलत नाही. फार तर आठवणींच्या रूपानं जुनाच एखादा प्रसंग चित्रित केला जातो. माणूस स्वप्नातून जागा झाल्यावर जसं स्वप्नात काहीच तथ्य उरत नाही, तसंच आयुष्याचं सुद्धा आहे. आपण स्वप्नकोशातच जगत असतो. खरं तर आपण स्वप्नकोशातच जगत असतो. स्वप्नकोशातून बाहेर आल्यावर जीवनात काहीच तथ्य उरत नाही. थोड्याफार निद्रेचा अंमल माणसावर जागेपणीही असतो. ही निद्रा कधी गर्वरूपानं, तर कधी कार्यरूपानं, कधी प्रेमरूपानं वास करत असते, तर कधी द्वेषरूपानं वास करत असते. त्यात माणूस जीवनाचं नाट्य साकार करत असतो. प्रेक्षकही स्वतःच जमवत असतो. जर का कधी स्वप्नकोश फुटला, निद्रा भंग झाली, तर माणूस ते सहन करू शकेलच असं नाही. जीवनात त्याला काहीच तथ्य वाटणार नाही. स्वप्नकोश फुटणं, जीवनाचं खरं ज्ञान होणं, म्हणजेच जीवन संपणं. आनंद, दुःख या भावना उरतच नाहीत. मग तुम्ही वेगळे आणि विश्व वेगळं. संत ज्ञानेश्वरांनी म्हणूनच तर नाही ना समाधी घेतली. हे ललित वाचून संपवलंय मी आता. वाह! म्हणजे स्वप्न प्रत्येकाला पडतात, पण ते पडलेलं स्वप्न आणि त्याची एक मीमांसा अशा पद्धतीने तुम्ही ते केलंय आणि खरंच हे प्रत्येकाचं स्वप्नाचा प्रत्येक जण एक अर्थ लावून पाहत असतो ना. प्रत्येकाला हे कुठेतरी कनेक्ट करायचं असतं, की अरे असं स्वप्न पडलं म्हणजे नेमकं काय झालं असेल? तर मला वाटतं ती उकल कुठेतरी या ललित लेखातनं झाली आणि स्वप्नांच्या मागे आपण सगळेच असतो. पण चांगली स्वप्न बघणं आणि ती स्वप्न पूर्ण करणं हा प्रत्येकाचा एक मनाचा हेतू असतो. तो मात्र आपण पूर्ण करायला हवा. मला वाटतं आज आमचं स्वप्न हे आहे, की साहित्य रंगाच्या माध्यमातनं असे सगळे लेखक जोडले जावेत आणि ते जोडण्याचं काम आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातनं होतंय. मेघना खूप सुंदर तुम्ही हे वाचलत ललित लेखन. त्यामुळे अशाच विषयांना अभिव्यक्त करणाऱ्या काही कविता ऋग्वेद तुमच्याकडेही आहेत. तर त्या हो, हो. कविता पहिल्या टप्प्यातल्या आपण सादर कराव्यात, अशी मी विनंती जरूर. करते. ऐकायला आवडेल. 3 कविता सादर करतो. पहिली कविता आहे सॉर्टेड. बरं. आईनेही आता थोडं सॉर्टेड व्हायला काय हरकत आहे? आईनेही आता थोडं सॉर्टेड व्हायला काय हरकत आहे?
6 पेक्षा जास्त माणसं आली की द्यायचा यूज अँड थ्रोच्या ग्लासात चहा. 6 पेक्षा जास्त माणसं घरी आली की द्यायचा चहा यूज अँड थ्रोच्या ग्लासात. स्वतःच करून खायला घातल्याने मिळणारे का कुठला पुरस्कार? स्वतःच करून खायला घातल्याने मिळणारे का कुठला पुरस्कार? उठायचं कधीतरी उशिरा आणि पुकारायचा असहकार. म्हणायचं आज मी काहीच करणार नाही कुणासाठी. प्रत्येक वेळी साडीच का नेसायला हवी? घालायचा की कधीतरी सॉर्टेड ड्रेस. झाला आता 40 वर्षाचा संसार. आता कशाला घालायला हवं दिवस रात्र मंगळसूत्र? ओटीत चालते ना आता सुपारी. नारळ कशाला आणायचे एवढे? जावयाची कौतुक देखील पुरे झाली आता. मी करतेच आहे की सगळं. हातात चहाचा कप देते, पानात गरम पोळी वाढते, टॉवेल, हातरुमाल, मोजे सारं काही मागायच्या आधीच आणून देते वेळेत. मी करतेच की पाहुण्यांची उठबस. त्यांना हव्या त्या वेळेला आणि हवं ते सगळं आवडीनुसार करून देते न थकता. तिचा नातू रोज डिमांड करतो नवीन नवीन पदार्थांची, ती देखील पुरी करते. आणि याखेरीज रोजची स्वच्छता. तिने शिकवलं तसा रोज स्वच्छ करते ओटा सतत. रोज सतत धुवून काढते बाथरूम. आता कळतंय मला हे सारं काही तिच्याकडून आलंय माझ्यात. कळतं मला की आता चालणार आहे मी वन पीस घातला तरी. नवऱ्यालाही आवडणार आहे. पण माझ्या डोळ्यांपुढे तिचा चेहरा आणि तिचे मोठे डोळे येतात. मग मी गपचूप साडी नेसून उभी राहते आरशासमोर. मला तीच दिसते आरशात. आणि मग पुन्हा पुन्हा वाटत राहतं, आईनेही आता थोडं सॉर्टेड व्हायला काय हरकत आहे? आईनेही आता थोडं सॉर्टेड व्हायला काय हरकत आहे? दुसरी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे घर. साऱ्याच घरांना सारख्याच भिंती. साऱ्याच घरांना सारख्याच भिंती, सारखेच रंग, सारख्याच भेगा. साऱ्या छतांना सारखीच छिद्र, सारखीच गळती. कुणी पातेली भरून घेतात, ओतून देतात. कुणी फडक्यात टिपून घेतात, पिळून मोकळे होतात. कुणी भिजत राहतात, आयुष्यभर पिचत राहतात. कुणी त्याच पाण्यावर मनी प्लांट लावून भिंतीवरची ओल झाकतात. कुणी दारं लावून मनाची आतल्या आत उडत राहतात. भिंत खचू नये म्हणून फॅमिलीचा फोटो टांगतात. श्वास घेता यावा म्हणून खिडकी थोडी उघडी असते. श्वास घेता यावा म्हणून खिडकी थोडी उघडी असते. खिडकी असली उघडी तरी चिमणीसाठी जागा नसते. साऱ्याच घरात शस्त्र असतात. साऱ्याच घरात शस्त्र असतात. साऱ्याच घरात युद्ध होतात. सारेच होतात घायाळ, जखमी. काही विजय मानून घेतात. यातले कुणीही किंवा सारेच घराबाहेर आवर्जून सांगतात, आमच्या घराला फार मोठा इतिहास आहे. आमच्या घराला फार मोठा इतिहास आहे. आणि ऐकणारे खरं मानून घेतात. ऐकणारे खरं मानून घेतात. तिसरी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे गाठ. अलवार या कविता संग्रहातली ही कविता आहे. सुटावयास गाठ जुनी, वेळ लागतोच ना. सुटल्या गाठी तरी पीळ राहतोच ना. सुटावयास गाठ जुनी, वेळ लागतोच ना. सुटल्या गाठी तरी पीळ राहतोच ना. होत राहतो मनास भास शुद्ध पाण्याचा, पण तळात दुःखाचा गाळ साचतोच ना. माहिती मला न कधी
परतणार काळ जुना, उंबऱ्यात जीव तरी वाट पाहतोच ना. म्हणता तू विसर मला, विसरलीस का तूही, आठवणींचा पुरात पूर वाढतोच ना. सुटावयास गाठ जुनी, वेळ लागतोच ना. सुटल्या गाठी तरी पीळ राहतोच ना. सुटल्या गाठी तरी पीळ राहतोच ना. धन्यवाद. वाह! म्हणजे आयुष्यातल्या नात्यांच्या गाठी अशाच अलगद जर सोडवता आल्या आणि तुमच्यासारख्या सुरेल होऊन त्या जर एकमेकांशी बांधता आल्या, तर खरंच आयुष्य सुंदर आहे म्हणतात तसं. आणि खरंच आहे सगळ्या घरांच्या माध्यमातनं तुम्ही सगळ्या घरातले एक समान धागे जे आहेत ना, ते समान धागे इतके अलगद उलगडलेत, पण त्याच्या मागे तुम्हाला खूप काही सांगायचंय. हे कवितेतनं जाणवतंय. आणि खरंच आहे आईने आता सॉर्टेड झालंच पाहिजे आणि हे एक मुलगा सांगतोय याचा मला खूप आनंद आहे खरं तर. आज 3 महिला आहोत आम्ही. त्यामुळे त्या हो. तिघींच्या दृष्टिकोनातनं आईला जो आहे ना, तो छान आहे. आणि तो सगळ्या मुलांनी द्यावा आणि आईने तो घ्यावा, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. पण खरंच आहे ना मेघना, की अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये जेव्हा स्त्री म्हणून तिचं एक वेगळं केंद्रभूत असते ती. अनेक ठिकाणी ती केंद्रस्थानी असते आणि मग त्यातनं एखादी कथा गुंफली जाते. एक वेगळं विश्व उभारलं जातं. मला वाटतं अशीच एक वेगळी कथा, बदली ही कथा आज सादर करणार आहेत. तर आपण त्या कथेकडे वळूया. स्त्री घर सांभाळत असते, मुलांवर संस्कार करत असते. एखाद्या छोट्याशा प्रसंगातूनही आपण ते सांगू शकतो. ज्यांची बदलीची नोकरी असते ना, त्यांच्या घरात काय नाट्य घडते बघूया. तर कथेचं शीर्षक आहे बदली. हां. 2 दिवसात सामान पॅक करायचं म्हणजे मोठं जोखमीचं काम होतं. शैला त्यांनी प्रथम गोदरेजचं कपाट रिकामं केलं, सोनं-नाणं, भारी कपडे सगळे बॅगेमध्ये बहिणीकडे ठेवायला दिले. बाकी सामान पॅक करायला माणसं बोलावली होती. स्वयंपाकघरातली क्रोकरी मात्र त्या स्वतःच पॅक करणार होत्या. कप, बशा, डिनर सेट कापडात गुंडाळून त्यांनी खोक्यात ठेवले, सील करायला दिले. आता हळूहळू घर रिकामं होत होतं. बदली झाली होती ना. "काय गं हे झाडांचं काय करणार आहेस? तुझी लाडकी आहेत ना ती?" शैला त्याच्या मिस्टरांनी दिनेशरावांनी हसत-हसत विचारलं. त्या म्हणल्या, "शोभेची झाडं घेऊन जाऊया ना आणि अंगणात जी झाडं आहेत, ती छान वाढली आहेत, फुलली आहेत. ती मात्र इथेच राहतील. मला त्यांची आठवण येत राहील, पण कसं नेणार त्यांना? त्यांचं घर इथेच आहे ना, इथेच वाढली या मातीत ती." शैलाताई म्हणाल्या. दिनेशराव हसले. तेवढ्यात छोटा समीर आला. त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. "बाबा, बाबा, आपलं नवं गाव असेल तिथे मोठी शाळा पण असेल ना?" "हो तर, आपल्या बंगल्यापासून लांब आहे मोठी शाळा, पण तुला आपण रिक्षाने पाठवू," बाबा म्हणाले. "आणि माझी पुस्तकं, वह्या, खेळणी सगळं न्यायचं ना?" समीरने विचारलं. तसा शैलाताई समीरला जवळ घेऊन म्हणाल्या, "अरे समीर, आता 5वीत जाणार ना तू? आता ही छोटी-छोटी खेळणी काय करायची तुला? देऊन टाक त्या वॉचमनच्या छोट्या मुलाला. तो खेळेल त्याच्याशी. आणि मला काय मग?" समीर रडक्या सुरात म्हणाला. "अरे, तुला प्रयोगशाळेची खेळणी आणू. दादा तुला प्रयोग शिकवेल. तो किती हुशार आहे. तुलाही तसंच व्हायचंय ना?" समीरची मोठी बहीण सुषमा म्हणाली. तशी घरातील मोठ्या मुलांना बदलीची सवय होती. 2-2 वर्षांनी बाबांचं पोस्टिंग नव्या गावाला व्हायचं, दुसऱ्या गावी जायचं, नवं घर, नवी शाळा, तिथे ॲडजस्ट होणं, हे सगळं अंगवळणीच पडलं होतं. मोठी सुषमा 10वीची परीक्षा देऊन पास झाली, ती कॉलेजला जाणार होती. त्यामुळे शाळा सोडताना तिला काहीच वाटत नव्हतं वाईट. आता नवीन शहरातील कॉलेजची स्वप्न पाहत होती. मैत्रिणीने तिला केव्हा सेंड ऑफ पण दिला होता. शाळा सुट्टी लागली होती म्हणून त्या गावी पण गेल्या होत्या. सुषमा मनानं केव्हाच नवीन शहरात पोहोचली होती. मस्तपैकी हेअर कट करून ती नवीन दिसत होती. मधला तेजस तो 7वीत गेला होता. आता 7वीत होमी बाबाची परीक्षा दिली होती. सर्व लक्ष त्याचं वाचन आणि प्रयोग करण्यात असायचं. त्याला सुषमा बऱ्यापैकी मदत करत होती. दोघांचं सायन्सचं एक जग होतं. ती दोघं गप्पा मारायला लागली की समीरला काही कळत नसे. छोटा होता ना तो. तो आईच्या कुशीत झोपून जायचा. नाहीतर तासनतास मेकॅनो खेळत बसायचा. "ए समीर, झाला का तुझा खेळण्यांचा बॉक्स पॅक?" सुषमाताईने विचारलं. तेव्हा समीर जड अंतकरणाने खोक्यात खेळणी भरत होता. ती रंगीत खेळणी त्याला सोडवत नव्हती. मिकी माऊस, गाड्या, ट्रेन सगळं अजून त्याला भुरळ पाडत होतं. पण ताईनं त्याला सगळी खेळणी ती आउट हाऊसमध्ये राहणाऱ्या दादूमिया शिपायाच्या मुलाला द्यायला लावली.
खेळणी दिली हे आईला कळल्यावर आईनं समीरला शाबासकी दिली आणि त्याच्या आवडीचा शिरा केला. मग समीर खुश. अगं पडदे काढायचे राहिलेत ना, दिनेशराव म्हणाले. हो, ते मी शेवटी काढणार आहे. सगळं घर उघडं होईल. तसं दिसायला नको घरातलं. एक बॅग रिकामी ठेवली आहे. आता त्याच्यात पडदे आणि छोट्या वस्तू जातील. तिथे गेल्यावर आपण आधी पडदे लावूया. हे सगळं संभाषण चाललं होतं. बदलीचं वातावरण. त्यात समीरला अचानक कशाची तरी आठवण झाली. तो धावत आउट हाऊस मध्ये गेला आणि काहीतरी महत्वाचा पाहून आला. आई, आपल्या मनीमाऊचं काय करायचं ग? तिला न्यायला हवं, नाहीतर ती एकटी राहील आणि घाबरेल इथे. बाबा हसायला लागले. शैला त्यांना माहित होतं समीर रोज खोपटाजवळ जाऊन मनीमाऊला विचारतो, मनीमाऊ, आम्ही दुसऱ्या गावाला जाणार आहोत, तू येशील का आमच्या बरोबर? मग मांजर म्याव म्याव म्हणते आणि ती बघ हो म्हणाली असं म्हणतो. मांजरीला काही दिवसांपूर्वीच पिल्लं झाली होती, त्यामुळे ती पिल्लांना सांभाळत निवांत बसली होती. घराच्या आडोशाला ती जेव्हा आली ना, तेव्हा शैला त्यांनी ओळखलं होतं की तिला पिल्लं होणार आहेत. त्या तिला दूध भात द्यायच्या, काही चिकनचे तुकडे वगैरे पण द्यायच्या. समीरला मावशी गप्पा मारण्याचा नाद लागला होता. आता समीरला प्रश्न पडला होता की आपली बदली झालीये, सामान चाललंय, मांजरीचं काय करायचं? शैला त्यांना कळत नव्हतं की समीरला कसं समजवावं. समीर, अरे ती राहील तिच्या पिल्लांबरोबर इकडे, तिचं घर हेच आहे रे. म्हणजे आपण तिला न्यायचं नाही? समीरने विचारलं. नाही, आपण येण्यापूर्वी ती इथंच राहत होती की नाही, तिला आवडतं हे घर. तसंही घर काही पूर्ण रिकामं झालं नव्हतं. जे फर्निचर ऑफिसकडनं आलं ते बंगल्यातच राहणार होतं आणि पुन्हा नवीन ऑफिसर त्या क्वार्टरमध्ये येऊन राहणारच होता. अगं पण मग तिला दूध भात कोण देईल? समीरची काळजी पाहून शैलाताई कौतुकाने हसल्या आणि म्हणाल्या, अरे आपला दादू मिया आहे की नाही वॉचमन, तो इथेच राहणार आहे, तो घेईल ना तिची काळजी. तसंही काय, हे प्राणी असतात ना, ते कुणावरही अवलंबून नसतात. चिमणी दाना टिपते की नाही समीर, तशी माऊ पण शिकार करून जेवते. मनी माऊला तिचं एक जग असतं, ती रमेल तिच्या पिल्लांमध्ये. समीरला काही सगळं बोलणं कळलं नाही, पण थोडं थोडं समजलं. खरं तर त्याने ठरवलं होती ट्रक आली की मनी माऊला उचलायचं आणि पटकन त्या ट्रकमध्ये टाकायचं. सुषमाताईला त्यांनी ही आयडिया कानात सांगून ठेवली होती. ती हसली आणि गाडीचा आवाज आल्याबरोबर तो मांजरीला उचलायला लागला. चल चल मनी माऊ, मी तुला घेऊन जातो, चल चल मनी माऊ. आता ती जाम येईना. त्यानं कसं बसं उचलून तिला बाहेर नेलं, पण व्हरांड्यात आल्याबरोबर ती टुणकन उतरून आपल्या पिल्लांकडे गेली. आता ट्रक पण आला होता. सगळे खोके ट्रक मध्ये जाऊ लागले. सर्वांनाच एका मोठ्या शहरात म्हणजे नागपुरात जायचं होतं. फॅमिली मधली माणसं कारमध्ये बसली. ट्रक पुढे निघाला आणि मागून कार. कार निघताना समीरनं एकदा बंगल्याकडे पाहिलं. गच्चीत त्याला मनीमाऊ दिसली. तेजस, त्याचा मोठा भाऊ, म्हणाला, अरे वा मनीमाऊ बघ, आपल्या बाळांना उंदीर पकडायचं ट्रेनिंग देते आहे. झालं. कार निघाली तरी मनीमाऊचं समीरकडे अजिबात लक्ष गेलं नाही. समीरला आईचं वाक्य आठवलं. अरे आपले जग असते ना, तसे प्राण्यांचंही एक जग असते बरं. धन्यवाद. उत्तरा कथा सादर केली. वा. खूप सुंदर. आणि ती छोटीशी मनीमाऊ सगळ्यांच्या अशा कुठे जेव्हा बदल्या होतात तेव्हा इकडचं जग तिकडे होतं, पण त्या वेगवेगळ्या जगांमध्ये आपली आपली अशी काही गोष्टी असते आणि आपली आपली काही माणसं असतात, आपले काही गोष्टी असतात त्या तिथेच राहतात, पण जे मन जुळलेलं असतं विशेषतः मुलांचं. अतिशय सुंदर कथेतनं तुम्ही ते सादर केलंय. पण या सगळ्या कथांमधनं जेव्हा आपण, मला वाटतं ऋग्वेदला एक तुम्ही हे दिलेलं आहे, काय विषय दिलेले आहेत. कारण ते हो का? लघुपट करतात, वेगवेगळ्या विषयावर काम करत असतात. लघुपटांसाठी काम केलेलं आहे किंवा म्युझिक अल्बम करतात, वेगवेगळे विषय करतात. तर मला असं वाटतं की अशाच कथांमधनं त्यांनाही एक एक विषय नक्कीच आज मिळाले असतील. त्यामुळे अशाच वेगळ्या विषयांसह ऋग्वेद आणखीन तुमच्या ज्या पुढच्या कविता आहेत त्या ऐकायला आवडतील आम्हाला. जरूर जरूर. सुरुवातीला आता एक गझल सादर करतो. गझलचं बरं. टायटल आहे सीता. सीतेबद्दल वक्तव्य या गझलमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. सिद्ध होण्याशील अंती जळत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. सिद्ध होण्याशील अंती जळत सीता राहिली.
फक्त रामाचीच होती लोचनी हसरी छबी. फक्त रामाचीच होती लोचनी हसरी छबी. अंतरीचा राम हळवा जपत सीता राहिली. सिद्ध होण्याशी लांती जळत सीता राहिली. राम नसण्याची कधी केली नव्हती कल्पना. राम नसण्याची कधी केली नव्हती कल्पना. वेदना झाल्या तरीही जगत सीता राहिली. सिद्ध होण्याशी ती जळत सीता राहिली. राम येईल सोडवाया एवढी खात्री तिची. राम येईल सोडवाया एवढी खात्री तिची. रामनामाच्याच तंद्रीत रमत सीता राहिली. अंतरीचा राम हळवा जपत सीता राहिली. वादळे सरली तशी उद्ध्वस्त उरली भावना. वादळे सरली तशी उद्ध्वस्त उरली भावना. मग खरी रामास अंती कळत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. दुसरी कविता आहे. सध्या जेनझी चा जो काही एक आपल्याकडे सूर दिसतो त्यावर आधारलेली ही कविता आहे. कवितेचं टायटल आहे सीडलेस. तर सध्याचे जेनझी असं म्हणतात, फळं हवीत पण सीडलेस. फळं हवीत पण सीडलेस. नातू हवा पण सून नको. नातू हवा पण सून नको. नवरा हवा पण सासू नको. अश्रू गाळून हसू हवं. अश्रू गाळून हसू हवं. माणसं टाळून कुटुंब हवं. शाळा हवी पण दप्तर नको. शाळा हवी पण दप्तर नको. करमणूक हवी तत्वज्ञान नको. सेक्स हवा पण लग्नाशिवाय. सेक्स हवा पण लग्नाशिवाय. मोकळीक हवी मर्यादेशिवाय. भाषा देखील मला बोलता येईल आणि समोरच्याला समजेल इतकीच हवी. व्याकरण नको. शुद्ध लेखन नको. खिडकी सुंदर दिसावी म्हणून हवीत झाड मातीशिवाय. खिडकी सुंदर दिसावी म्हणून हवीत झाड मातीशिवाय. बनियन फाटका असला किंवा नसला तरी चालेल पण शर्टवर हवा टाय. मूल हवं पण बाळंतपण नको. मूल हवं पण बाळंतपण नको. किंवा मग मूलच नको कुत्र पाळू. मूलच नको कुत्र पाळू. सल्ले नको विषय टाळू. माझ्यासाठी मीच आहे आणि मला काय वाटतं तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझं ठरलंय. मला फळं हवीत पण सीडलेस. फळं हवीत पण सीडलेस. आणि आता एक तिसरी शेवटची कविता सादर करतो. पाऊस उन्हाचा वैरी हा माझा पावसाच्या कवितांचा एक म्युझिक अल्बम लॉन्च झाला होता. त्याचं हे टायटल सॉन्ग आहे. पाऊस उन्हाचा वैरी. पाऊस उन्हाचा वैरी. ऊन विझून अपुरे उरते. भिंतीला हलके हलके भेगांचे जाळे जडते. पाऊस उन्हाचा वैरी. झाडावर फुलण्याआधी तुटतात कळ्यांची देठी. झाडावर फुलण्याआधी तुटतात कळ्यांची देठी. डोळ्यांच्या काठापाशी. डोळ्यांच्या
नदीच्या काठापाशी भिजतात काजळी पेटी पाऊस उन्हाचा वैरी हा आठवणींचा शिला पाऊस लिहून तो हा आठवणींचा शिला पाऊस लिहून तो उद्ध्वस्त मनाची दारे उद्ध्वस्त मनाची दारे उघडून उन्हाला देतो पाऊस उन्हाचा वैरी ऊन विझून अपुरे उरते भिंतीला हलके हलके भेगांचे जाळे जडते पाऊस उन्हाचा वैरी पाऊस उन्हाचा वैरी पाऊस उन्हाचा वैरी वा 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 म्हणजे पाऊस म्हणतात ना प्रत्येकाला नव्याने सामोरा जातो, तसं तुमच्यातल्या गीतकाराला आणि संगीतकारालाही पाऊस ज्या पद्धतीने सामोरा आलाय आणि पावसाचं आणि उन्हाचं जे नातं तुम्ही त्यातनं मांडलंय अप्रतिम. आणि सीतेवर गझल फॉर्म मध्ये लिहावं हे वाटणं हाच खरं तर एक वेगळा विषय मला वाटला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजच्या काळाचं वेगळं चित्रण जे फळं हवीत मध्ये तुम्ही केलं, सगळ्यात अंडरलाईन ती गोष्ट होती की आजच्या काळातलं जीवन आहे, आत्मा नको पण जीव हवा, असंच काहीच ते आहे. पण ते कुठेतरी तुमच्या कवितेतनं मांडलं गेलंय. खूप सुंदर वाटलं. नीलमताई, काय सांगाल या दोघांच्याही लेखनावर? पहिलं म्हणजे अगदी 45 मिनिटं कशी झाली हेच समजलं नाही, वेळ थांबल्यासारखा वाटला. हे दोघांच्याही साहित्याचं आणि त्याच्या सादरीकरणाचं फार सामर्थ्य आहे असं मला वाटतं. आणि मेघनाताई स्वप्नकोश ही कथा आहे असं मला वाटलं होतं, पण पुढची कथा वाचली आणि हा ललित तुम्ही एक सादरीकरण त्याचं केलं. स्वप्न आणि सत्य याच्यातल्या सीमारेषा अस्पष्ट असतात, पण त्या स्वप्न आणि सत्याच्या मध्ये सुद्धा माणसांचं कशा कशा प्रकाराने गुंतलेली ती असतात. छोट्या मुलांची स्वप्न तर समजून घेऊन त्यावरती तुम्ही परत भाष्य पण केलेलं आहे. एका अर्थाने स्वप्नाकडे कसं बघावं सत्यामध्ये याची पण दृष्टी तुमच्या ललित लिखाणामधून मिळते. आणि स्वप्न म्हटलं तर अगदी एक कायम चर्चेचा विषय असतो, लिखाणाचा विषय असतो, कवितांचा विषय असतो, पण त्यामधून सुद्धा काही चिंतन होऊ शकतं हे तुम्ही दाखवलेलं आहे. आणि त्याला कुठेही काहीतरी अद्भुततेचा किंवा वेगळ्या प्रकारचा गंध न येऊ देता अगदी वास्तवदर्शी असं घराघरातल्या चिंटूकडे लक्ष द्यायला हवं, इथून ते आईचं त्या मुलाला समजावून त्याचा धीर वाढवणं, हे फार अगदी संवेदनाशील पद्धतीने तुम्ही वर्णन केलेले आहे. बदली ही जी कथा तुम्ही वाचली ती एका अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आता एप्रिल मेच्या सुमाराला बदल्या होतात सगळीकडे, कारण मुलांच्या शाळांच्या आधी करायच्या बदल्या अशी सरकारची पॉलिसी आहे. आणि अशा वेळेला म्हटलं तर सुस्थितीत असणारं मध्यमवर्गीय घर, पण तिथे प्रत्येक जणाला बदलीचा स्पर्श कसा वेगवेगळ्या प्रकारने होतो ते तुम्ही ताकदीने वर्णन केलेले आणि थोड्या शब्दांमध्ये. आणि त्याच्यामध्ये गृहिणीचं असणारं काळजी, त्याचबरोबर मुलांशी बोलताना वेगवेगळ्या वयाची मुलं आणि त्याच्यात जी कॉलेजला जायची शक्यता आहे त्या मुलीला आता आपण मोठ्या शहरात जाणार म्हटल्यावरती त्याचे फुटलेले पंख, छोटं जे मूल आहे त्याला आपण जेव्हा द्यायला सांगतो एखादी गोष्ट, तर खरं तर आपण थोडंसं निर्दयपणे वागत असतो, कारण आपल्याला कोणी बायकांना सांगितलं की भांडी देऊन टाका तर ती नाही होणार, ती आधी पॅक करते गृहिणी सगळे की हे मला लागतं ते मला लागतं. पण दुसऱ्यांच्या वस्तूबद्दल आपण नेहमी संवेदनशील असतो तसं नाहीये. बऱ्याच वेळेला त्यांचा पसारा वाटतो आणि आपलं कामाचं वाटतं. अशा प्रकारचं एक अगदी घराघरातलं जे चित्र असतं, मी तर काही वेळेला म्हणते मजेनी पण नाही गांभीर्यानेच, की घरांमध्ये लोकशाही नसतेच. छोटी मुलं ही
कायम टेकन फॉर ग्रँटेड असल्यासारखी दिसत असतात आणि त्याच्यामध्ये छोट्या मुलांच्या मनातली जी संवेदनशीलता अगदी हळूवार अशी असते की जी मांजरीच्या पिलामधून आणि मांजरीमधून त्याला दिसत असते आणि त्याबद्दलचं गृहिणीची जी जाण तुम्ही दाखवलेली आहे त्याचबरोबर मुलांच्या जगाबरोबर बघत असताना एक शब्द आमची आजी वापरायची नेहमी की माया ही पुढे धावते. म्हणजे मोठी माणसांना माया वाटत असते पण त्या मधल्या स्थितीतल्या माणसांना त्यांच्या मुलांची जास्त काळजी वाटत असते आणि तसं त्या छोट्या मुलाला प्राण्यांच्या बद्दलची काळजी सारखी आहे आणि त्याच्यामध्ये मात्र ते पिल्लांकडे वळलेली आहेत आणि मांजरींचं तर दुसरंच आहे आपण पाहिलेलं आहे की मांजरी स्वतःच्या पिल्लांचं इतकं रक्षण बोक्यापासून करतात की अगदी त्या वेळप्रसंगी त्याच्याशी झुंज घेऊन लढताना सुद्धा दिसतात आपल्याला अनेक वेळेला आणि काय निसर्गातलं वैशिष्ट्य आहे की तो बोका तिच्याच स्वतःच्याच मुलांना पळवून देतो तिकडून आणि अशा वेळेला मांजर जी काही रक्षणासाठी मांजराची म्हणजे वाघीण झालेली असते त्या क्षणी पिल्लांच्यासाठी अशा प्रकारची मांजर पाठी जेव्हा वळते त्यावेळेला मला असं वाटतं की बदलीचा परिणाम लिहित असताना जगाचा मागोवा आणि त्यातली संवेदनशीलता तुम्ही खूप छान पद्धतीने टिपलेली आहे आणि गृहिणी ही त्याची नायिका आहे एका अर्थाने कारण बदली झाल्यावरती सगळं तिला घर मांडायचं आहे आणि अशा वेळेला न कुरकुरता त्या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्याप्रमाणे ती कशी त्याचं पण एक पॅकेज करते याचं एक सुंदर अशा स्वरूपाचं सगळ्यांना आपलंसं वाटेल अशा प्रकारची कथा तुम्ही निवडलेली आहे. तुमची शैली खूप सोपी आहे, पण त्याचबरोबर त्या सोपेपणामध्ये भावना हरवून जाव्या अशी नाहीये. इतक्या छोट्या शब्दांच्या मध्ये इतक्या घटना घडतात बदलीमध्ये, की जे तुमचं एक साधारण 7-8 मिनिटाची कथा जी असेल किंवा 4 मिनिटाची, ती जवळ म्हटलं तर त्याच्यामध्ये 10-12 पानांचा आशय तुम्ही थोडक्यामध्ये व्यक्त केलेला असतो. खूप हे तुमच्या लेखणीचं महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. तर मेघना ते तुमचे खूप आभार मानते आणि मी अभिनंदन करते. आणि नाट्य क्षेत्रात काम केल्यामुळे ही तुम्हाला सवय लागली का काय माहित नाही, की थोड्या शब्दांमध्ये बऱ्याच गोष्टी व्यक्त करायची. त्याचा सुद्धा मल्टीमीडियाचा परिणाम असू शकेल असं मला वाटतं. नक्की. ऋग्वेद हां, तुमचे मी कौतुक करते मनापासून आणि खूप ऋग्वेद छान. तुमचं जे आहेत सगळ्या कविता, त्या कवितांच्यामध्ये तुम्ही आज आता उत्तरा आणि मला बघितल्यावरती अगदी आमच्या अंतःकरणाशी जवळची अशी पहिलीच कविता निवडली. त्यामुळे तुम्ही चतुर सुद्धा आहात, असं म्हणायला हरकत नाही. आणि पिढ्यांमधल्या स्त्रियांची जी तगमग असते, की दुविधा असते, की आईनेही थोडं सॉर्टेड व्हायला हवं आणि ती लिहिणारी मुलगी आहे. तुम्ही जरी स्वतः कवी असलात तरी ती स्त्री प्रश्न विचारते आणि आईचा चेहरा तिला दिसतो. त्यावेळेला ती परत मागे सरते आणि साडीकडे तिचा हात जातो. ही आजपर्यंत शहरांमध्ये होती तीच खेड्यांमध्ये सुद्धा परिस्थिती आहे आणि परदेशी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा सलवार कमीजच्या ऐवजी शर्ट पॅन्ट घातलेली बाई असते, पण मराठी माणूस समोर दिसला की ती चपापते, की आपण जो वेश घातलाय तो खरंच योग्य आहे का? आणि तिला जाणीव असते, की आपण पंजाबी ड्रेस चालणार आहे पण तिथे, तिला आवडलं. पण ती प्रत्यक्षामध्ये जेव्हा शर्ट पॅन्ट घालते त्यावेळेला सुद्धा एक मानसिक तिचं स्थित्यंतर होत असतं. खरं तर सॉर्टेड होणं म्हणजे एक दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन जो बदलाचा दृष्टिकोन आहे, तो तुम्ही त्याच्यात फार सामर्थ्याने मांडलेला आहे. इथे माय मदर माय सेल्फ या पुस्तकाची मला आठवण येते, की त्याच्यामध्ये नॅन्सी फ्रायडे या लेखिकेने सातत्याने आईशी कशी मुलगी स्वतःची सातत्याने स्वतःमध्ये रूप आईचं शोधायला लागते काही काळानंतर. म्हणजे लहानपणी जी आईची कामं तिला पटत नसतात किंवा आईचं वागणं तिला आवडत नसतं. ते आईला पटतो तसा ओटा मी पुसलाय की नाही, ही 3-3 वेळेला ती वयाच्या 30-35 नंतर बघायला लागते. आणि त्या दृष्टिकोनातून ही कविता ही नव्या युगाची कविता आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. दुसरं फळं हवीत पण सीडलेस याच्यामध्ये तर अगदी छोट्या शब्दांमध्ये तुम्ही जेन सगळेच तसा विचार करतात का काय मला माहित नाहीये. कारण हीच मुलं-मुली जेव्हा लग्न होतात त्याच्यानंतर एकदम अतिशय जबाबदार होऊन हात वगैरे फार पद्धतशीरपणे शिजवायला लागलेत असं सुद्धा आपल्याला दिसतं. त्यामुळे आज ते जे काय बोलत असतात ते नंतर काय करतील याच्यामध्ये मला असं वाटतं, की आपण जे संस्कारातून सीड त्यांच्यात टाकलेलं असतं मनामध्ये, ते त्या माय मदर माय सेल्फ सारखं शेवटी ते सोडत नाही त्यांची पाठ, असं सुद्धा असू शकेल. पण त्याच्यात तुम्ही फळं हवीत पण सीडलेसमध्ये फार सुंदर उपमा घेऊन विवाह, परिवार, भाषा, पर्यावरण, शिक्षण याच्याबद्दलची भूमिका आणि संवादाची भूमिका सुद्धा ही कशी पॅकेजेसमध्ये पाहिजे आहेत अनेक जणांना आज. सगळ्यांना म्हणता येणार नाही, पण काही जणांची एक प्रवृत्ती आहे. ती तुम्ही ताकदीने मांडलेलं आहे. अ, सारीच घरं याच्यामध्ये घर या गोष्टीचं आपण किती उदात्तीकरण असतं आपल्या मनामध्ये, साहित्यामध्ये. आपण बोलतो त्या चार चौघांशी किंवा
तुम्ही बघा उद्योग जगतामध्ये किंवा अगदी एखाद्या देशाच्या अध्यक्षांबद्दल बोललं जातं तेव्हा बोललं जातं की बट ही इज अ होम पर्सन, म्हणजे तुम्ही घराचे पण माणूस असले पाहिजेत, नाहीतर तुम्हाला समाजात तेवढी किंमत नाहीये. एखादा माणूस जर का अगदी घरदार विसरून काम करत असेल, तर त्याची कुचेष्टा सुद्धा होते, की हा माणूस घरदार विसरून काम करतोय. परंतु घर जे असतं ते मनात कायम घर करून असतं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याच्यात तुमच्या ज्या ओळी आहेत, भिंत खचू नये म्हणून फॅमिलीचा फोटो टांगतात. खूप अर्थ आहेत या बरोबर. गोष्टी त्याच्यामध्ये, की भिंत खचणं, कुटुंबातले ताण, भावा-भावांच्या मधलं नाती, बहिणी-बहिणींच्या मधली नाती कालांतराने खूप वेगाने बदलतायत. अशा वेळेला कुटुंब विभक्त असली, तरी सुद्धा संयुक्त कुटुंबाचे धागे थोडेफार तरी अजून जिवंत असतात. ते किती जिवंत आणि लवचिक आहे त्याचा ज्याचा त्याला अनुभव अत्यंत वेगवेगळा असतो. पण परदेशात जाऊन परप्रांतात राहून सुद्धा चांगल्या प्रकारचे धागे आपल्याला दिसतात, तेव्हा ते घर एकत्रच असतं. तर काही वेळेला अगदी एकत्र असून सुद्धा कधी दूर होऊ याची वाट बघणारी जेव्हा घरं दिसतात, त्यावेळेला असं वाटतं की एका घरात अनेक घरं असतात. असं जगातल्या घरातल्या भेगांचं आणि जगाचं प्रतिबिंब सारीच घरेमध्ये तुम्ही फार चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि गाठ या कवितेमध्ये मला एक वैशिष्ट्य वाटलं तुमच्या सगळ्या कवितांचं, की बहुतेक कवितात 3 किंवा 4च कडवी आहेत तुमच्या कवितांमध्ये. म्हणजे खूप मोठी कविता, दीर्घ कविता करण्यापेक्षा अजून वाचावी असं वाटत असताना तुमची कविता संपते स- आणि त्या कवितेमध्ये अजून काय अर्थ आहे त्याच्यामध्ये वाचक गुंततो. हे खूप चांगलं आहे. म्हणजे कविता संपण्याची वाट बघण्यापेक्षा ते जे शब्दांमध्ये तुम्ही मांडता त्यातून बरीचशी सूत्र वाचकाला गवसतात आणि या दृष्टीने होत राहतो मनास भास शुद्ध पाण्याचा, पण तळात दुःखाचा गाळ साचतोय ना. हे अगदी प्रत्येक वयाच्या माणसाला जाणवतं. अगदी 9वी-10वीतली मुलं भेटली तरी म्हणतात, त्यांची मी पत्र वगैरे कधी-कधी वाचते एकमेकाला WhatsAppवरती पाठवलेली आणि त्याच्यामध्ये त्यांना पण दुःख असतं. कोणी ओरडलं अभ्यासावरून त्याचं दुःख असतं आणि हळू-हळू हा गाळ जो आहे तो साठतो जास्त आणि मग माणूस तळाशी सारखं बघायला लागतो, की याच्यातून आपल्याला काय दिसतंय. दुसरी सीतेची कविता जी आहे ती परत ज्याला आपण म्हणू, की आयुष्याची कथा जानकीची आणि रामाची इतक्या थोड्या शब्दामध्ये लिहिणं आणि ती सुद्धा स्त्रीच्या भावनांचं आदर करत असताना वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली, सिद्ध होण्याशील अंती जळत सीता राहिली. आजच्या सगळ्या स्त्रीत्वाचीच ती वाटचाल आहे ना. सातत्याने स्त्री आन्सरेबल असते, की कोणाला उत्तरदायित्व असतं तिचंच, की ती का करते. म्हणजे आता खरं सांगायचं तर इतकी स्त्रियांना सवय लागून जाते, की त्या कारण नसताना सांगत असतात, की आज मी काही जास्त स्वयंपाकाचं ठेवलंच नाही. हे काही दुसरीला सांगण्याची गरज नाहीये. पण तिच्या मनात एक आन्सर जी असते बाई विचारणारी, की "तू आज स्वयंपाकाचं असं कसं केलंस? फक्त वरण-भातच कसा केला? भात पिठलंच कसं झालं?" किंवा कुणाला तरी पाहिजे म्हणून पावभाजी केली, पण कुणाला तरी घरामध्ये अजून काहीतरी पाहिजे होतं. तर हा जो गिल्ट असतो ना स्त्रीच्या मनामधला, तो सातत्याने तिच्या मनावरती वाढत असतो. आणि जो घरातला पुरुष आहे समजा, की जो कमावतोय, स्त्री पण कमावते. पण पुरुष कमवत असताना काही गोष्टी जर का घरच्यांना देऊ शकला नाही, त्याच्यात सुद्धा गिल्ट त्याच्या मनामध्ये भरपूर असतात. त्यामुळे पुराण काळापासून सीता आणि रामाच्या पासून ते आधुनिक काळापर्यंत जात असताना मला असं वाटतं, की ही जी सगळी मानसिकता आहे, ती तुम्ही गाऊन आणखीन प्रत्यक्षामध्ये फार सुंदर शब्दांमध्ये तुम्ही संगीतकारांबरोबर शब्दकार पण आहात. म्हणजे फक्त संगीत दुसऱ्यांचे शब्द असतात. पण तुम्ही स्वतः लेखक असल्यामुळे संगीताबरोबर तुमचे शब्द जे आहेत, ते सुद्धा सगळे अतिशय एकत्र लयीमध्ये गुंफलेले दिसतात आणि म्हणून मग सीता, सारेच घरे, गाठ, वैरी, आणखीन अजून आईने सॉर्टेड व्हायला काय हरकत आहे किंवा फळं हवीत पण सीडलेस या सगळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या छटा फार चांगल्या प्रकारे मांडलेल्या आहेत. आमचे जे वाचक जे आहेत त्यांना अजून त्या कथा, कविता तुमच्या संगीताशी ओळख होईल. एक मला सांगायला हरकत नाही, एक फीडबॅक रोहितजी, की मध्यंतरी मी काही जाहिरातींच्या गीतं ऐकत होते आणि विशेषतः काही मालिकांची सुरुवातीची गीतं ऐकत होते आणि माझी एक पहिली प्रतिक्रिया होती माझ्या घरामध्ये, की काही मालिकांची गीतं किती सुंदर आहेत गं, ही गीतं कोण करत असेल? आणि मला तुम्ही सापडला त्या कार्यक्रमांमध्ये, की ती मालिकांचा अर्थ समजून घेण्याबरोबर कुठेही ते गीत चपकल बसेल, अशा पद्धतीने त्या गीतांचा आविष्कार करणं, ही म्हटलं तर साधी, पण म्हटलं तर अजिबात साधी गोष्ट नाहीये. कारण क्षणभंगूर आयुष्य असतं मालिकांचं एका अर्थाने. अशा वेळेला लक्षात राहील असं गीत त्याच्यामध्ये तयार होणं, हे एक
उत्कृष्ट कलाकाराचंच उत्तम लक्षण आहे असं मला वाटतं आणि ते तुमच्या अभ्यासातून, प्रतिभा साधनेतून आणि त्याचबरोबर संवेदनशीलतेतून आणि सातत्याने संगीताच्या वाटेवरती जे तुम्ही पुढे चाललेले आहात, त्याच्यामधून ते साध्य होत असेल असं मला वाटतं. आणि म्हणून या ज्या 6 कविता तुम्ही निवडल्यात, त्याच्यामध्ये तुम्ही लेखक, कवी, गायक आणि संगीतकार या चारीची ओळख पटवून देण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. त्याबद्दल मी तुमचे विशेष कौतुक करते आणि अभिनंदन करते आणि खूप खूप दोघांचे धन्यवाद. आपले जोरदार स्वागत करतील आणि परत त्याला व्ह्यूज मिळतील असं मला वाटतं. वा. खूप खूप धन्यवाद. तुमचे शब्द आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. तुमच्याकडून ही स्तुतिसुमनं ऐकल्यानंतर एक वेगळा हुरूप आम्हाला जाणवतो. आणि साधेपणाने तुम्ही एक श्रोता म्हणून साधेपणाने बसलात आणि आमच्या साहित्यावर किती उत्कृष्ट विवेचन केलं. खरंच म्हणजे इतकं छान विवेचन तुम्ही केलं की इतकं काही त्यातून टिपता येतं हे मलाही माहिती नव्हतं. पण खूप छान वाटलं ऐकायला. मला वाटतं साहित्य रंगाचा प्रत्येक एपिसोड आहे ना, मेघना आणि ऋग्वेद मला सांगायला आवडेल, की या प्रत्येक एपिसोडमध्ये हे शेवटचं विवेचन जे आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक असतो आणि प्रत्येक लेखकाला आणि कवीला सुद्धा त्यातनं जे समाधानाचे क्षण मिळतात ना, ते मोलाचे असतात आणि मला वाटतं साहित्य रंगाचा हा एक सगळ्यात महत्त्वाचा धागा आहे, जो नीलमताईंमुळे जोडलेला आहे. मला आज या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मेघना तुमच्या पुस्तकांविषयी म्हणजे ही पुस्तकं कुठे मिळतील? ऑनलाईन अवेलेबल आहेत का? याविषयी मला विचारायचंय. तर त्याबद्दल आम्हाला सांगा, की ऑनलाईन किंवा कुठेही ही पुस्तकं तुमची जी आहेत ती कुठे सापडतील आम्हाला? हो. बहुतेक पुस्तकं ऑनलाईन मिळतातच आहेत. फक्त हां. मराठी साता समुद्रपार हे त्यांनी ऑनलाईन ठेवलं नाही आहे ग्रंथालयाने. पण बहुतेक पुस्तकं सगळी मिळतातच आहेत. आता हे नवीन पुस्तक आता माझं निघालेलं आहे. तिला काय हवंय? हे बरं. ह्यांनी काढलं डिंपल प्रकाशांनी आणि दुसरं एक ॲडजस्टमेंट हे पुस्तक काढलं ते पण डिंपलनीच काढलं. ही दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. बरं, बरं. म्हणजे ज्यांना कोणाला मुळापासून ही पुस्तकं वाचायची असतील, तर ते नक्कीच ती पुस्तकं घेऊ शकतात. अर्थात पुस्तकांच्या दुकानात जाऊनही घेऊ शकतात. पण आता हो. ऑनलाईनही लोकांना ती मिळू शकतात. त्यामुळे जास्त चांगली सोय ही झालेली आहे. Amazon ऋग्वेद तुमच्या Amazon पुस्तकांविषयी. Amazonवर आहेत माझी का? देखील ओके. माझी देखील दोन्ही तिन्ही पुस्तकं Amazon वरती उपलब्ध आहेत. बरोबर. आणि सीडीज त्यामुळे वगैरे ज्या आहेत त्या नक्कीच आता सीडी प्लेअरच नसल्यामुळे मी सीडी विकत घ्या असं कुणाला सांगणं बंद केलेलं आहे. परंतु ऑनलाईन बरोबर. जर का तुम्ही माझं नाव जरी टाकलं तरी सुद्धा माझी सगळी मी लिहिलेल्या कवितांची आणि गाणी झालेली अशी सगळी गाणी देखील ऑनलाईन सगळी अवेलेबल आहेत. सगळ्या म्युझिक बरोबर. प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऐकू शकता. खूप छान. म्हणजे तंत्राने आपलं आयुष्य किती सोपं केलंय, हा खरं तर ह्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बघा तंत्रामुळेच आज हा 45वा भाग साहित्य रंगाचा आम्ही सादर करतोय आणि त्यामुळे 45 लेखक आणि कवींच्या जोड्या आपल्याकडे एका क्लिकवर आज उपलब्ध आहे. म्हणजे 90 लेखक आणि कवी हे आज एका क्लिकवर आपल्याला सापडतायत आणि मला वाटतं हे दस्तऐवज जे झालेलं आहे, हा खूप मोलाचा आहे. त्यामुळे मिती ग्रुपला कायमच अशा उत्तम गोष्टी करताना आनंद वाटतोय आणि त्यात नीलमताईंची साथ आहे, ही खूप मोलाची गोष्ट आहे आणि तुमच्यासारख्या लेखकांचा सहभाग आहे. त्यामुळे खूप धन्यवाद. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे देखील खूप खूप आभार. इतक्या सुंदर कार्यक्रमात आम्हाला बोलवलं. आम्हालाही फार छान वाटलं. धन्यवाद. फारच. धन्यवाद उत्तरा.